सकाळी 10:30ला आमचं ह्याच्याबद्दल डिस्कशन झालं. दुपारी आमची त्याची डिझाईन तयार झाली, 5-6 डिझाईन. त्याच्यातले जे प्रॅक्टिकल फिजिबल डिझाईन आहेत आम्ही 3-4 वाजेपर्यंत तयार केलं. आणि संध्याकाळी आय थिंक 4:45-5 वाजता आमचा हार्वेस्टर तयार होतं. 5 वाजता आमचे ट्रायल घेऊन आमचं प्रोडक्ट सक्सेसफुल. म्हणजे हार्डली 12 तासामध्ये आम्ही प्रोडक्ट तयार केला. मग कुकर घेतला, त्या कुकरमध्ये ते प्लांट्स मटेरियल टाकले, त्याच्यामध्ये पाणी भरलं, बॉईल केलं, शिट्टी काढली, त्या शिट्टीला पाईप लावला, तो पाईप बकेटामधनं बाजूला काढला. मग ते कंडेन्सेशन झालं. शेवटी काय प्रिन्सिपल काय होतं, बॉईल करा, कंडेन्स करा, तुम्हाला शेवटी ऑइल भेटतं. ते झालं. बॉईल करा, कंडेन्स करा, बॉईल केलं कुकरमध्ये, कंडेन्स केलं बकेटमध्ये, आणि शेवटी आंघोळ करायच्या जगमध्ये आम्हाला ते सगळं ऑइल भेटलं. एक सवय होती की बाबा सगळे मुलं वयच्या शेवटच्या पानावरती रंगरंगोटी करतात, चित्र काढतात, कोण शायरी लिहितं, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. बट माझ्या वयच्या शेवटच्या पानामध्ये आयडियाज असायच्या. त्यामुळं अर्धे वय माझी शेवटून आयडियाज पासूनच भरून येत होती. हाताने लिहिले एका कागदावरती, PDF तयार केला आणि अपलोड करून टाकलं. बट मला अजून आयडिया नाही की बाबा मी ते ओपन करायची माझी हिंमतच झाली नाही. मी जी आयडिया त्यावेळेला पूर्ण वर्गामध्ये सांगितलं, अख्खा वर्ग हसला होता. मला चांगलं आठवतं. कुठली आयडिया होती? आयडिया अशी होती की कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत तुम्ही मिल्कची पाईपलाईन करा. जे प्रॅक्टिकली फिजिबल नाहीये. सगळेजण लोणीपासून तूप तयार करतात, पण त्या व्यक्तीनं तुपापासून लोणी तयार केली होती. सरांना सहज म्हटलं, सर 6-1 महिन्यापासून पेटंटचा विचार करतोय, चालू आहे, हाच इथनं श्री गणेशा करून टाकूया. सरांनी लगेच ग्रीन सिग्नल दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही पेटंटला फाईल करून टाकलो. म्हणजे विदिन 24 आवर्स आम्ही प्रोडक्टचे ऑब्जेक्टिव्ह तयार केले, प्रोडक्टचे सॅम्पल्स तयार केले, मॉडिफाय केलं, प्रोडक्टचे ट्रायल कंडक्ट केले, आणि तोच प्रोडक्ट आम्ही पेटंट करून टाकला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत येणार आहे कृषी महाविद्यालय कोल्हापूरचा एक विद्यार्थी, वय वर्ष अवघं 23, आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अवघ्या एकाच वर्षामध्ये तब्बल 17 पेटंट मिळवणारा हा विद्यार्थी आणि जवळपास 27 पेटंट रजिस्टर करणारा हा विद्यार्थी. नाव आहे शिवम मद्रेवार. आज आपल्यासोबत शिवम आहे. शिवम, तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुमचं वय अगदी 23 आहे. हे ऐकून ज्यावेळेला तुम्ही एका वर्षामध्ये 17 पेटंट मिळवले अवघ्या 23व्या वर्षी, आणि तुमचं हे यश किंवा तुमचं हे खरंतर प्रयत्न आणि तुमच्या प्रयत्नांना मिळालेली जे काय आता जे आपण फळ म्हणतो, तर ते बघून खरंच एक अवाक झाल्यासारखं वाटतं. कारण की एका वर्षामध्ये 17 पेटंट मिळवणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे. अनेकांचे एक आयुष्य जातं पेटंट मिळवण्यामध्ये. तुम्ही एवढ्या कमी वेळात एवढे पेटंट मिळवलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला शिवम, तुझं अभिनंदन लोकमत ॲग्रोकडनं. तू एका वर्षामध्ये 17 पेटंट मिळवते आणि अजून पुढचे 10 अजून पेटंट तुला मिळायचे, जे की तू रजिस्टर केलेले आहेत. येणाऱ्या काळात लवकरच मिळत अशी शुभेच्छा. सगळ्यात सुरुवातीला तुझ्याबद्दल सांग, तुझं बॅकग्राऊंड सांग, तुझं कुठं राहतोस, कुठं कॉलेजमध्ये केलं, आणि एकंदरीतच तुझ्याबद्दल काय सांगते. नमस्कार सर्वांना. माझं नाव शिवम सत्यवान मद्रेवार. कृषी महाविद्यालय कोल्हापूरचा मी ग्रॅज्युएट. 2020 ते 2024 मध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं. या अगोदर मी गावाकडेच होतो, सांगली जिल्हा, जत तालुका. वडील एक कृषी व्यावसायिक आहेत आणि सोबत शेतकरी सुद्धा. घरी चांगले द्राक्षाची बाग आहे, उत्पादनही चांगलं येतं. तर कृषी महाविद्यालयाला मी 2020ला प्रवेश घेतला. सुरुवातीचे 6 ते 7 महिने आम्हाला ऑनलाईन काढावं लागले त्या कोविडच्या इफेक्टमुळं. बट नंतर कॉलेजला गेलो. वातावरण सुंदर होतं, त्यातलं त्यात कोल्हापूर म्हटलं की विषयच नाही. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, आणि जसं कॉलेजवरती होतो तसं एक मनामध्ये न्यूनगंड होतं की बाबा आपण इथे आलेलो आहे, 200 मुलांमध्ये आहे, आपल्याला खूप काही वेगळं करावं लागणार आहे, 200 मुलांमध्ये चमकावं लागणार आहे. ज्यावेळेला मी 11वी-12वीला होतो त्यावेळेला मला एका माझ्या शिक्षकांनी सांगितलं होतं की एका हिऱ्याची किंमत अशी असते की त्याला कचऱ्यामध्ये ठेवा, नाही तर मखमलीच्या कापडामध्ये ठेवा, तो चमकायचं विसरत नाही. तीच गोष्ट मी लक्षात घेतली. इथं 200 मुलात असो नाही तर 2000 मुलांमध्ये असो, आपल्याला चमकायचं आहे. तीच एक मनामध्ये प्रबल इच्छा होती, काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती, एक रिसर्च पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्या मनामध्ये होता, क्युरियोसिटी होती, नवीन गोष्ट घडवण्याची एक ताकद होती, विचार करण्याची क्षमता होती, आणि एक लहानपणापासून डिस्कवरी चॅनल बघण्याची खूप आवड होती. त्यामुळे मग प्रत्येक लहान लहान गोष्टीमध्ये सायन्स शोधणं, त्याच्यावरती खूप सारे एक्सपेरिमेंट्स करणं, होतं काय नाही ते पाहणं. लहानपणीच्या गोष्ट मला आठवते. खेळणे जे काही घरचे आणून देतात मी उघडायचो, परत बसवायचो. 90% तर ते काही बसत नव्हते, बट एक आवड होती की ते खोलून बघायचं, काय बघायचं, पुन्हा बसवायचा प्रयत्न करायचा. येस. त्यामुळे चांगली सवय लागली की बाबा त्याच्या तळामध्ये जावा तुम्ही. जो काही प्रॉब्लेम असतो प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जावा, आणि मग त्याच्यापासून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट अशी होती की लहानपणापासून रुबिक्स क्यूब खेळण्याची एक सवय होती.
त्यानंतर सुडोकू सॉल्व्ह करण्याची, त्यामुळे मेंदूची क्षमता थोडीशी वाढली गेली. आणि सोबत डिस्कवरी चॅनल बघायचो, ॲनिमल प्लॅनेट बघायचो, त्यामुळे एक निसर्गाचं ज्या काही आश्चर्य करणाऱ्या गोष्टी असतात ते माहीत होत होत्या. त्याच्याकडे कल चांगला होता. नॅशनल जिओग्राफी चॅनलवर ते काही हाऊ इट्स मेड किंवा मग वंडर्स असे काही खूप चांगले शो येतात. मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दाखवतात. ते पाहण्याचं एक इच्छा होती, कुतूहल होतं. ह्या सगळ्या कुतूहलाच्या गोष्टी, हे सगळं बॅकग्राऊंड मी घेऊन ॲग्रिकल्चरमध्ये घुसलो होतो. करायचं पहिल्यापासून ॲग्रिकल्चरच होतं. ॲग्रिकल्चरमध्ये आलो, म्हटलं अभ्यास सगळेच करतायत, आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे. त्याच वेळेला प्रोफेसर गुंड सर आम्हाला एक्सटेन्शन शिकवायला होते इंग्लिश. कोल्हापूर महाविद्यालयात. येस, कोल्हापूर महाविद्यालयात ऍडमिशन कधी झालं? 2020ला मी ऍडमिशन घेतलं. पहिले 6 महिने कोविडमध्ये आम्ही सीईटीची एक्झाम वगैरे सगळी दिली आणि एक्झाम दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचं लॉकडाऊन पडलं. बट ऍडमिशन वगैरे झालं. 6-7 महिने आम्ही ऑनलाईनच होतो. बट ज्यावेळेला ऑफलाईन गेलो त्यावेळेला प्रोफेसर गुंड सर असतील, त्यांचा एक चांगला सपोर्ट भेटला. आविष्कार कॉम्पिटिशन जे अरेंज केलं जातं गव्हर्नर ऑफिस ऑफ महाराष्ट्राकडून, तर त्या कॉम्पिटिशनबद्दल त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या. तिथं एक ट्यूब पेटली की बाबा आपल्याकडे रिसर्च पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, आपण काहीतरी काही गोष्टी करत असतो, इथे एक आपल्याला चांगला स्कोप भेटू शकेल आणि आपण तिथे जाऊया. मग त्या संदर्भात काही प्रोजेक्ट चालू केले. काय आयडियाज होते, त्या आयडियाचं कन्व्हर्जन प्रोजेक्टमध्ये केलं आणि त्या प्रोजेक्टचं कन्व्हर्जन आम्ही प्रपोजलमध्ये केलं. सो मग तो जो काही प्रवास होता, आयडिया टू प्रोजेक्ट, प्रोजेक्ट टू प्रपोजल, हा एक खूप मोठा प्रवास होता. त्याच्यामध्ये अनेक प्रोफेसर्सनी मला मदत केली. अनेक PhD होल्डर्स आहेत, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांना, खूप चांगलं नॉलेज आहे. त्यांनी त्यामध्ये सपोर्ट केलं. त्यांनी आयडिएशन दिली मला, त्याच्यामध्ये टेक्निकल सपोर्ट दिलं, नॉलेज सपोर्ट दिलं. एक मनामध्ये इच्छा होती, प्रबळ इच्छाशक्ती होती की आपण जायचंय, काहीतरी नवीन करायचंय आणि काहीतरी संशोधन असं करायचं की जे बाबा आजपर्यंत झालेलं नाहीये, किंवा जे काही संशोधन झाले त्याला असं कन्वर्ट करायचं जे इकॉनॉमिकली फिजिबल असेल आणि मार्केटमध्ये आपण त्याचे काही व्हॅल्यू वाढवू शकतो. सो आविष्कार कॉम्पिटिशनला गेलो. पहिल्या वर्षी तर अपयश आलंच, युनिव्हर्सिटी लेवलला सुद्धा नंबर बसला नाही. बट एक प्रबळ इच्छाशक्ती होती की बाबा आपण जायचंय, पाहायचंय, खूप साऱ्या गोष्टी आयडियामध्ये मनामध्ये आणायच्या, तिथल्या आयडियाज वगैरे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचं अपडेट करायचं आहे आणि आपल्याला असं काहीतरी नवीन घडवायचं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना डॉक्टर RD पवार असतील, जे प्रोफेसर ऑफ हॉर्टिकल्चर आहेत, त्यांची खूप मला मदत भेटली. मला चांगलं आठवतं आता, पवार सर ज्या वेळेला हॉर्टिकल्चरचा कोर्स घेत होते, अनेक झाडांबद्दल ते माहिती सांगत होते. फॉरेस्टचे काही झाडं असतील किंवा आपले फुलझाडं असतील, फळझाडं असतील, त्याचा वापर कसा करायचा, काय कुठे करू शकतो, काय नाही, ते ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते. 200 मुलांचा हॉल होता, 200 मुलं माझ्या इथे शिकत होती. मला माहित नाही किती मुलांना अजून आठवतं, बट त्या प्रत्येक झाडाचा ते वापर सांगत होते. त्याचा वापर आपण ॲज अ इन्सेक्टिसाइड करू शकतो, ॲज अ परफ्यूम करू शकतो. जर एखाद्याला सर्दी झाली असेल तर हे पान आपण खाऊ शकतो, ह्याच्यानं आपली सर्दी बरे होऊ शकेल. ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते. आयुर्वेदाचं जसं आपण आयुर्वेदा नाही, म्हणजे ते त्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत डॉक्टर पवार सर. सो त्यांना खूप चांगलं नॉलेज आहे. एखादं तण जरी त्या व्यक्तीला आणून दिलं तर तो व्यक्ती त्या तणाबद्दल सगळी माहिती सांगेल. एखाद्या अननोन झाडापाशी नेऊन गेलं तर तो व्यक्ती त्या झाडाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. म्हणजे आता त्या व्यक्तीबद्दल एक गोष्ट सांगायची झाली, जस्ट कॉलेजमध्ये एक झाड वाढलं होतं, मला माहित नव्हतं ते झाड कोणतं आहे. सरांना सहज प्रश्न विचारला, सर हे झाड कोणतं आहे? तर त्यांनी त्या झाडाच्या सायंटिफिक नेम पासून ते झाड कधी लावलं असेल, कधी काय झालं त्या झाडाला, कोणते किडे त्या झाडावरती येतात, किंवा परत त्या झाडाचा उपयोग कसा करू शकतो, बरं बाबा इथे उपयोग करू शकतो तर मग त्याच्यापासून अजून नवीन काय गोष्टी करू शकतो. म्हणजे सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यातले ते दुसरे स्वामी विवेकानंदच होते. इतकं त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज आहे, इतके ते नॉलेजफुल पर्सन आहेत. सो त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी लेक्चरमध्ये समजत होत्या. एक सवय होती की बाबा सगळे मुलं वयच्या शेवटच्या पानावर ते रंगरंगोटी करतात, चित्र काढतात, कोण शायरी लिहितं, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. बट माझ्या वयच्या शेवटच्या पानामध्ये आयडियाज असायच्या की बाबा हे प्लॅन्ट आहे, ह्या प्लॅन्टचा आपण इथं वापर करू शकतो, हे असं आहे तर त्या आपण इथं वापर करू शकतो, किंवा त्याच्यापासून असं काहीतरी करू शकतो. काही गोष्टी प्रॅक्टिकली फिजिबल होत्या, काही फक्त हवेतल्या हवेत होत्या. पण आयडिया लिहायची एक सवय लागली होती सुरुवातीपासून वयच्या शेवटच्या पानावरती. त्यामुळे अर्धे वय माझी शेवटून आयडियापासूनच भरून येत होती. गवत आहे, गवताचा वापर इथे करा, गवत आहे, गवतामध्ये हे केमिकल आहे तर तुम्ही केमिकल इथं वापरा, किंवा तुळशी आहे, तुळशीमध्ये हे केमिकल आहे तिथं वापरा, त्याच्यापासून हे तयार करा, ते तयार करा. अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यापासून समजल्या. साधं उदाहरण घेतलं, फ्रूट फ्लाय, ज्याला आपण फळमाशी म्हणतो. आंब्यावरती जाऊन ते आंब्याला डंक वगैरे मारते आणि तिथं आपला आंबा खराब होतो. त्यासाठी आपण फ्रूट फ्लाय ट्रॅप वापरतो, त्याच्यामध्ये असतं मिथिलिजिनॉल. आता सरांनी मला सांगितलं की बाबा मिथिलिजिनॉल कमर्शियली आपण त्या सिनॅमॉन पासून घेतो, जवळपास 12% काहीतरी त्याची रिकव्हरी असेल. बट कमर्शियली बघायला गेलं तर ते जे काही मिथिलिजिनॉल केमिकल ते तुळशीमध्ये जास्त आहे.
सरांनी सांगितलं की तुळशीमध्ये जास्त आहे. मला लगेच क्लिक झालं, हे इथं प्रॉब्लेम आहे. बॅकग्राऊंडला माझं तिथं माइंड चालायचं. मी लगेच व्हायच्या शेवटच्या पानावरती लिहून घेतलं की बाबा मिथिलिजोनॉल तुळशीमध्ये आहे, याच्यापासून फ्रूट फ्लाय काट तयार करा. मी ते तयार केलं. जस्ट तुळशी जर तुम्ही घेतली, चांगलं क्रश केलं, एका ठिकाणी ठेवून दिलं, तर त्याच्या आजूबाजूला 2-3 फ्रूट फ्लाय फिऱ्या मारतीलच वासामुळं. ते सरांनी सांगितलं, प्रॅक्टिकली करून बघितलं, त्याच्यापासून नवनवीन आयडिया सुचत गेल्या. मग एक असा प्रवास चालू झाला. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते प्रोफेसर्स. मला अजूनही चांगलं आठवतं, डॉक्टर डी.डी. पतंगे म्हणून आहेत, डेअरी सायन्सचे प्रोफेसर. तर ते मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टबद्दल आम्हाला शिकवत होते. ते सांगत होते खूप साऱ्या गोष्टी की बाबा दूध पाठवण्याला आपल्याला अडचण येते, कोल्हापुरातून मुंबईला टँकर्स वगैरे घ्यावे लागतात, चिलिंग करावं लागतं, प्रोसेसिंग करावं लागतं, हे करावं लागतं, ते करावं लागतं. ॲक्च्युली आयडिया फिजिबल नाही आहे. मी जी आयडिया त्यावेळेला पूर्ण वर्गामध्ये सांगितलं, अख्खा वर्ग हसला होता, मला चांगलं आठवतं. कुठली आयडिया होती? आयडिया अशी होती की कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत तुम्ही मिल्कची पाईपलाईन करा, जे प्रॅक्टिकली फिजिबल नाही आहे. बरोबर. बट करा बाबा पाईपलाईन. तुम्ही मोठी करता येत नाही, लहान करा, 2 इंचीची तरी करा. म्हणजे इकडनं दूध टाका, तिथं तुम्हाला दूध मिळतं. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचेल. 10,000 ट्रक जातात तेवढे महिन्याला, वर्षाला, आठवड्याला. ते ट्रक जाणार नाहीत. जस्ट मोटर लावा, इथनं प्रोसेसिंग करा, तिथं पाठवा. रस्त्यामध्ये कोण घेतलं तर आता ते बघूया नंतर आपण. बट अडचण त्याला खूप होती. आयडिया खूप होत्या तशा. ह्या आयडियावर ते पूर्ण वर्ग हसला होता, मला चांगलं आठवतं. परत मी सरांकडे गेलो होतो डिस्कशन करत की सर, नाही होऊ शकतं, आपण स्टीलच्या पाईप लावूया साध्या PVC पाईपपेक्षा. कोणी तोडणार नाही मध्ये, कोण ब्रेक करणार नाही, लीक होणार नाही स्टीलचे पाईप. असं आपण मिल्क इंडस्ट्रीमध्ये वापरतो. काही आयडिया चांगल्या होत्या, काही आयडिया बकवास पण होत्या. बट आयडिया सुचणं हे महत्वाचं. कारण त्यावेळेला प्रोफेसर सांगतात, तुम्हाला प्रॉब्लेम समजतो, पण त्या प्रॉब्लेमवरती जर ॲज अन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट किंवा ॲज अन ॲग्रिकल्चर स्टुडंट तुम्ही विचार करत नसाल, तर मग कोण विचार करणार आहे? कारण इनोव्हेशन हा जो काही विषय आहे ॲग्रिकल्चरमध्ये, हा स्वतःहून इंटरेस्ट घेतल्याशिवाय येत नाही. बरोबर. शेतकऱ्याला अडचणी माहिती आहेत, पण त्याच्याकडे ते टेक्निकल नॉलेज नाही, त्यामुळे तो त्याच्यावरती संशोधन करू शकत नाहीये. नाहीतर शेतकऱ्यांनाच खूप सारे औषधं तयार केले असते, शेतकऱ्यांनाच त्याच्या लेवलला खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते. आता आपण बघतो की अनेक शेतकरी असे आहेत, आपण ज्यांना फार्मर सायंटिस्ट म्हणतो, शेतकरी शास्त्रज्ञ म्हणतो. का तर त्यांच्याकडे त्या लेवलचं नॉलेज आहे, त्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहे. बरोबर, ते प्रयोग करतायत, काहीतरी काय करतायत. आता प्रयोग काय करतायत, तर सायन्स इज नथिंग विदाउट एक्सपेरिमेंट्स. त्यातल्या त्यात आपण अशा या सायन्समध्ये, ॲग्रिकल्चर सायन्समध्ये, ज्या ॲग्रिकल्चर सायन्समध्ये आज जर बी लावलं तर त्याचं फळ आपल्याला 6 वर्षानं भेटणार आहे किंवा 6 महिन्यानं भेटणार आहे. आणि ते पॉझिटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह असणार आहे माहिती नाही. तिथं खूप पेशन्स लागतो. त्यामुळं आपण अशा ठिकाणी की बाबा जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत, त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट खूप उशिरा भेटणार आहेत. त्यामुळे तर पेशन्स ठेवून चालावं लागतं. आणि हा जो काही पेशन्स आहे, हा ॲग्रिकल्चर स्टुडंटमध्ये नाही आहे. त्यांना आता करायचं, आताच रिझल्ट यावा. म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन केली, 2 केमिकल मिक्स केले, लगेच तुम्हाला रिझल्ट समजतं. बट ॲग्रिकल्चरमध्ये त्या गोष्टी नाही आहेत. थांबावं लागतं, वाट बघावं लागते, सगळ्या गोष्टींसाठी वाट बघावं लागतं. सो ॲग्रिकल्चर इज ऑल अबाउट पेशन्स अँड एक्सपेरिमेंट्स. बरोबर. शिवम, आता तू महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये अनेक प्रयोग केले, किंवा मग सरांनी जे सांगितल्या जाणाऱ्या ज्या आयडिया होत्या तो लिहून ठेवायचं, त्याच्यावर प्रयोग करायचा. पण हे जे पेटंट मिळवण्याची जी प्रोसेस आहे, म्हणजे पेटंट रजिस्टर करणं, पेटंट, आणि आतापर्यंत जे काही 17 पेटंट मिळाले, 27 पेटंट तू रजिस्टर केले, तर ही जी प्रोसेस आहे ती कशी सुरू झाली? तुला कधी वाटलं की मला पहिलं माझं पेटंट ह्याचं घेतलं पाहिजे? जो पहिला जो प्रोडक्ट होता तो काय होता? सो विषय असा होता, एक गोष्ट असते ना, आपल्याला एखादं वातावरण भेटलं तर आपण त्या वातावरणामध्ये जास्त वाढत जातो. थोडंसं एक्सपोजर भेटलं तर आपल्याला अजून जास्त एक्सपोजर भेटत जातं. आणि जर आपण संकुचित राहिलो तर आपण फक्त त्या इनबॉक्समध्ये थिंकिंग करणारे, आउट ऑफ बॉक्स आपण कधी जाणार नाही. बरोबर. माझ्या इथले जे काही प्रोफेसर्स होते, सगळं क्रेडिट त्यांनाच जातं. डॉक्टर डी.डी. पतंगे सर, ज्यांचा युनिव्हर्सिटीचा पहिला पेटंट आहे. सो त्यांना पेटंट माहीत होता, त्यांनी स्वतःची प्रोसेस केली होती. सगळेजण लोणीपासून तूप तयार करतात, पण त्या व्यक्तीनं तुपापासून लोणी तयार केली होती. म्हणजे विचार करणं एवढी गोष्ट आहे की उलटी प्रोसेस आपण आजपर्यंत बघितली नाही. त्यांनी ती उलटी प्रोसेस करून दाखवली आणि ते प्रॅक्टिकली फिजिबल सुद्धा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जनरली विचार करण्याच्या बाहेर जातात. त्यांनी ते बाहेर गेले, त्यांनी तो विचार केला आणि त्यांनी त्याचा पेटंट मिळवला. तर आय थिंक 2008ला त्यांचा पेटंट भेटला. त्यांना पेटंटचा सगळा पॉईंट ऑफ व्ह्यू माहीत होतात. आणि माझं एक गोष्ट अशी होती की मला सगळ्या गोष्टींची क्युरिओसिटी आहे. एखादी गोष्ट घडत असेल तर मी जातो, त्या मुळापर्यंत जातो, ते शोधतो, त्याची माहिती घेतो आणि मग विचार करतो की बाबा आपल्याला ते काय करता येईल का नाही. सो पतंगे सरांकडे मी खूप वेळा गेलो, सर पेटंटबद्दल सांगा म्हणालो. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, असं होतं, तसं होतं, एजंट थ्रू जावं लागतं, असे खूप सारे फॉर्म असतात, असा अभ्यास करावा लागतो, तसा अभ्यास करावा लागतो.
सेकंड इयरला होतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी पचल्या नाही, कारण एक टेक्निकल नॉलेज कमी होतं, आपल्याला त्या गोष्टींचा एक्सपोजर जास्त नव्हता, आपण 4 गोष्टी बघितल्या नव्हत्या. सरांनी सांगितलं पण डोक्यात घुसलं नाही. बट जसं आविष्कार कॉम्पिटिशनला गेलो, प्रोजेक्ट झाले, अनेक शिक्षकांचे संबंध वाढला, जसं माझा अभ्यास पण वाढला. आता ॲग्रिकल्चरला IPRचा कोर्स आहे ऑलरेडी, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स 365 बॉटचा कोर्स आहे. सगळ्या मुलांनी तो कोर्स केलेला आहे ऑलरेडी, नो डाऊट. युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे BS ॲग्रीला ॲडमिशन घेतात तेवढ्या सगळ्यांना तो कोर्स केलेला असतो. त्यांना सगळ्या गोष्टी थेरॉटिकल माहिती आहेत, बट व्हॉट अबाउट प्रॅक्टिकलमध्ये आम्हाला पेटंट रजिस्टर कसा करायचा तोच माहीत नाही आहे. सो मग तिथनं अडचण चालू झाली. पेटंटचा कोर्स होता, बट बाबा पेटंट रजिस्टर कसा करायचा, तिथनं मग प्रवास चालू झाला. आणि मग आपल्या हातामध्ये एक असं दबडं आणून दिलेलं की बाबा दुसऱ्या सेकंदाला आपण अख्ख्या जगाशी कनेक्ट होऊ शकतो. मग त्याचा मोबाईल आणि त्याच्यासोबत इंटरनेट. मग बाबा एवढं आपण रिचार्ज करतो, 2 GB दिवसाला अवेलेबल आहे, 24 तासात तुम्हाला ते संपवायचं आहे. म्हणजे असा सीन असतो ना, दिवसाला आपल्याला जवळपास 84,600 सेकंद मिळतात. प्रत्येक सेकंदाचा तुम्ही वापर कसा करतो ते महत्वाचं आहे. आपल्या लक्षात येत नाही रेग्युलर 84,600 सेकंदापैकी एक गेली जात आहे. एक शिक्षक होते मला शिकवणारे 10वी मध्ये, मला अजूनही आठवतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं एक दिवसाचं अकाउंट असतं, त्या अकाउंटमध्ये 84,600 सेकंद तुम्हाला क्रेडिट केले जातात. तुम्हाला ठरवायचं ते वापरायचं की नाही वापरायचं. जर ते वापरायचं असेल तर ते प्रोडक्टिव्ह वापरायचं की अनप्रोडक्टिव्ह वापरायचं आहे ते तुमच्यावरती आहे. बरोबर. सरांनी सांगितलं की ते तुम्हाला आज संपवायचे. तुम्हाला असं नाही की बाबा ते आज साठवलेत, तुम्ही झोपलाय, ते तुमचे तेवढे सेकंद आहेत, तुम्ही झोपला म्हणून ते तुम्हाला उद्या वापरता येतील, असं काहीच नाही. त्या दिवशीच ते संपवायचे. तसंच नेट पण आहे, ते 2 GB येते त्या दिवशी संपवायचं. बरोबर. मग बाबा आपण एक घरचं बिझनेस बॅकग्राऊंड आहे, आपण पैसे भरतो तर वाया कशाला घालवायचं. कसला बिझनेस आहे? थोडंसं कृषी व्यवसाय आहे. आम्ही खतं वगैरे विकतो, खत दुकान आहे इन शॉर्ट. हा, म्हणजे कृषी सेवा केंद्र आहे. जास्त काय मोठं नाही, फक्त जत तालुक्यापुरतं थोडंफार एक 4 शेतकऱ्यांना जोडून आम्ही ते व्यवसाय करतो. एक थोडंसं असतं ना, मारवाडी लोक जसं विचार करतात तसं एक थोडासा विचार चालतो मनामध्ये, तेव्हा पैसे भरलेले 2 GB इंटरनेट आहे, वाया कशाला घालवायचं. एक्झॅक्टली. म्हणजे समजा तुम्ही 2 GB आलात, त्याच्यापैकी फक्त 200 MB वापरलं, बाकीचं राहिलेलं 1900 MB ते तसंच आहे, त्याचा वापर काही नाही. मग चालू झालं तिथनं बाबा प्रोडक्टिव्ह विचार, काहीतरी बघूया बाबा. आणि मग रिसर्चचे आर्टिकल्स वाचत जाणं, त्याचा पेटंट होतो का नाही ते बघणं, मग इंटरनेटवरती सर्च करणं पेटंटची प्रोसेस काय आहे. मग IPRच्या वेबसाईटला जा, तिथे सर्च करा, गुगलवरती जा, तिथे सर्च करा, विपोच्या वेबसाईटला जा, तिथे सर्च करा. मग चायनीजवाले कसा विचार करतात ॲग्रिकल्चरबद्दल, जर्मनवाले काय करतायत. म्हणजे आता डेअरी इंडस्ट्रीमध्ये नेदरलँडवाले खूप पुढे. मला पतंगे सरांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या डेअरीबद्दल. मग बाबा नेदरलँडच्या साईटवरती जा, त्यांच्या ॲग्रिकल्चरच्या वेबसाईटला जावा, ते काय करतायत बघा, ते काय नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येतात ते बघा. ह्या सगळ्या गोष्टी बघायचं चालू होतं. त्यामध्येच मग पेटंटच्या वेबसाईटला जावं, सर्च करा. मग पेटंटच्या एजंटचे खूप सारे कॉन्टॅक्ट भेटले. जस्ट सर्च केलं पेटंट एजंट इन इंडिया, तर तुम्हाला खूप सारे कॉन्टॅक्ट येतात. मग आता दररोजचा दिवस असतो, संध्याकाळचं निवांत असतं, लावा बाबा कॉल, आपल्याला तर काय चाललंय. मग कॉल चालू झाले, तेव्हापासून ह्याला कॉल करा, त्याला कॉल करा, माहिती घ्या, प्रोसेस कशी आहे त्यांना विचारा. आता ते त्यांचा बिझनेस आहे किंवा त्यांना एखादा क्लायंट मिळतो, ते माहिती सांगायला पुढे मागं बघत नाही, ते माहिती सांगतात. काही एजंट असे असतात की अर्धवट माहिती सांगतात, अर्धवट सांगत नाही. मग ते मी जवळपास 500 एजंटला कॉल केले. 500 एजंटला? हो, कारण वर्षभर रिकाम होतो मी, मला कामं नव्हती. संध्याकाळी जो काही सेम प्रश्न विचारायचे, एक क्वेश्चनरीज तयार केली होती. पेटंट कसा करायचा, मला असं पेटंट करायचंय. आपली आयडिया तर सांगायचीच नाही, असं होते आयडिया, असं करायचंय, ते करायचंय, हे करायचंय, प्रोसेस काय, किती खर्च येतो, किती वर्ष लागतील, किती महिने लागतील, काय फॉर्मची प्रोसेस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या. मग 500 एजंटमधनं काही शॉर्टलिस्ट केले, 50 एजंट. परत त्यांना सेम क्वेश्चनरी विचारले. मी तुम्हाला 2 महिन्यापूर्वी कॉल केला, असं केलं तसं केलं, रेफरन्स दिला. परत त्या 50 एजंटपैकी परत शॉर्टलिस्ट केले, 10 एजंटवरती आलो. 10 एजंटमधनं परत शॉर्टलिस्ट केली की बाबा कोणाची अमाऊंट कमी आहे, कोणाचं कन्सल्टन्सी चांगलं आहे, कोण जास्त ट्रान्सपरन्सी ठेवतं. ह्या सगळ्या जे काही फॅक्टर्स होते ते फॅक्टर सगळे आयसोलेट केले. 3-4 एजंटवरती. मग त्याच्यातलं बाबा मराठी कोण खूप बोलते ते बघितलं, कारण इंग्रजी तर जास्त काही समजत नाही, खेडेगावातून आलेला व्यक्ती. हिंदी आपल्या इथं हिंदीची अडचण आहे, कारण विषय असा होतो की 10वी पर्यंतच हिंदीचं शिक्षण, 11वी-12वीला हिंदी नाही, आणि BS ॲग्रीला तर हिंदीचा काही संबंधच नाही. सो हिंदी बोलायला जरा थोडंसं स्लो आहे. हिंदी समजते पण बोलताना अडचणी येतात, कम्युनिकेशनचा अडचणी येत. सो म्हटलं बाबा मराठी व्यक्ती कोणी शोधा. मराठी एजंट सापडला. म्हटलं बाबा ठीक आहे, आता थोडीफार अमाऊंट जास्त जाते, ठीक आहे, आता तेवढं बघायला पाहिजे, आपलं ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे, कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. तर ते माहिती पण चांगली देत होते. त्यात एजंट थ्रू मी पहिलं पेटंट रजिस्टर केलं. आणि मग तिथनं तो जो काही प्रवास चालू झाला, हा बाबा पेटंट असा फाईल करायचा असतो, त्याच्यामध्ये एवढे फॉर्म्स असतात,
IPRच्या वेबसाईटवरती मी पॅरलल सगळ्या सर्च करत होतो, कारण एजंट सांगतायत सगळी गोष्ट आपण त्यांच्यावरती डिपेंड राहू शकत नाही, आपल्याला सुद्धा ते क्रॉस चेक करणं गरजेचं असतं. सो त्या सगळ्या गोष्टी क्रॉस चेकिंग चालू झाल्या, या सगळ्या गोष्टी करत बसलो आणि मग हळूहळू समजत गेलं की बाबा हा फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म भरायचा आहे, हा फॉर्म असा भरतात, तो फॉर्म तसा भरतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घुसल्याशिवाय समजत नाही. म्हणजे म्हणतात ना दुरून डोंगर साजरे, हा बाबा पेटंट आहे खूप मोठं वाटतं, पण बाबा ते रजिस्टर करताना पेटंट मिळालं, येस, ते रजिस्टर करताना किती फॉर्म भरावं लागतात, त्याच्या मागे किती सर्च करावं लागतं. म्हणजे एखादा आपण रिसर्च पेपर लिहितो त्याला जसं आपण चेक करतो प्लॅगरिझम किती आहे, एखाद्या रिसर्च पेपर सोबत किती मॅच होतो, तसं पेटंटचं पण प्लॅगरिझम चेक होतं. समजा आजपर्यंत कोण त्याच्यावरती रिसर्च केलाय, कोण रिसर्च पेपर पब्लिश केलाय का, कोणते इन्स्ट्रुमेंट तयार केलेलं आहे का, जर बाबा ते तयार केलं असेल तर ते कसं आहे, आपलं त्याच्यापेक्षा किती वेगळं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागतात. त्याच्यापासून आपण किती पटीनं वेगळे आहोत, प्रत्येक पॉईंट ते मेन्शन करावा लागतो, सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतात. फक्त भारतातलं नाही तर अख्ख्या जगातलं तपासावं लागतं. म्हणजे मी आज पण विचार करतो चायनीज लोक इतके पेटंटमध्ये पुढे कसं काय जातात, बरोबर. तिथं प्रोसेस थोडीशी सोपी आहे, समजा तिथं तेवढा अवेअरनेस आलेला. सगळ्यात जास्त पेटंट रजिस्टर, येस, सगळ्यात जास्त पेटंट रजिस्टर त्या चायनीज लोकांचं आहे. लहान लहान गोष्टीवरती ते पेटंट घेतात. जर समजा साधं डिझाईन केलं त्यांनी, ग्रास कटर घेतलं तर सगळ्यात जास्त चायनीजचे पेटंट दिसणार तुम्हाला. ऍग्रिकल्चर म्हणलं तर सगळ्यात जास्त चायनीज लोक दिसणार. म्हणजे त्यांनी लहान गोष्ट काही केली, लहान गोष्ट इन्व्हेंट केली तरी पण ते पेटंट घेऊन ठेवतात. त्याचा वापर असो नसो, का तर त्यांच्या देशाची त्याची व्हॅल्यू वाढते. इंटेलेक्च्युअल राईट्स ज्याला आपण म्हणतो, बुद्धिमत्ता, त्या देशाची बुद्धिमत्ता तेवढी वाढते आणि त्या देशाला तेवढी माहिती समजते. आणि मग पेटंट झाला म्हटलं की ते त्या देशाच्या जे काही नॉलेज आहे, नॉलेज सेंटर आहे, त्या सेंटरला ते सगळं वाढतं. बरोबर. आता शिवम, तुझा पहिला जो पेटंट होता तो नेमका काय प्रोडक्ट होता, तो तुला किती पैसे खर्च करावे लागले आणि तो साधारणतः कधी पहिला पेटंट तुझा रजिस्टर झाला, पहिलं पेटंट तुला कधी मिळालं? तसं तर पहिलं अनऑफिशियल माझं पेटंट होतं. हे जे काही एजंट सोबत डिस्कशन चाललं होतं त्यावेळेला आपल्याला IPRच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपले एक ID तयार करावं लागते. जसं आपण फेसबुक, इंस्टाग्रामवरती ID तयार करतो, सेम त्या पद्धतीनं एक ID तयार करावं लागते. त्याला ई-मुद्राचं आपल्याला व्हेरिफिकेशन द्यावं लागते. ई-मुद्रावरती पहिला व्हेरीफाय करून घ्यावं लागतं अकाउंट. त्यानंतर मग IPRच्या वेबसाईटवरती जाऊन ID तयार करावं लागते. सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि म्हटलं बाबा एक आहे आयडिया आमची, हाताने लिहिली एका कागदावरती, PDF तयार केलं आणि अपलोड करून टाकलं. बट मला अजून आयडिया नाही की बाबा मी ते ओपन करायची माझी हिंमतच झाली नाही अजून. ते जाऊन त्या वेबसाईट होते काय केलंय बाबा मी ते. बरोबर. तुम्हाला माहिती आहे ते पेटंट रिजेक्ट झाला असणार आहे. तो माझा अनऑफिशियली पेटंट होता पहिला, सगळ्यात सुरुवातीला. एक ट्राय एरर बाबा काय आहे काय नाही ते बघू म्हणून केलं होतं. त्यांनी तिथं मागितलं नॉवेल्टी टाका, फिजिबिलिटी टाका, तुमचं इनोव्हेशन टाका, तुमचं ऍबस्ट्रॅक्ट टाका, इंट्रोडक्शन टाका, या सगळ्या गोष्टी होत्या खूप साऱ्या. टायटल टाका. मग ते हाताने लिहिलं एका कागदावरती, PDF तयार केलं. एकच PDF 4 ठिकाणी टाकलं, माहित नव्हतं. म्हणजे टायटलला हेच PDF अपलोड, इंट्रोडक्शनला हाच टाका, ऍबस्ट्रॅक्टला हाच टाका, ऑब्जेक्टिव्हला हाच टाका, क्लेमला हाच टाका, सगळ्या गोष्टीला एकच पेटंट टाका. सो माहित नव्हत्या काही गोष्टी. एक PDF केलं, 4 ठिकाणी अपलोड केलं, काय 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 आलं, पैसे भरायची वेळ आली, म्हणलं हे टाकूया, ते क्लिक करूया, हे क्लिक करूया. मग असं करून 3500 रुपये काहीतरी खर्च झाला. ते पेमेंट केलं आणि त्यानंतर ते जे काही ऍप्लिकेशन नंबर आले ते नंतर बघितलं पण नाही आणि काय झालं ते पण बघितलं नाही नंतर. आणि ज्यावेळेला मी ते 4th इयरला गेलो, 4th इयरला गेल्यावर प्युअर रिसर्च चालू झाला. अनेक गोष्टी एकत्र घेतल्या, प्लांट एक्स्ट्रॅक्ट तयार केले, त्याचं इन्सेक्टवरती ट्रायल घेतले, नेमॅटोडवरती ट्रायल केले, मॉस्किटो रिपेलंट तयार केले, त्याच्यावरती ट्रायल कंडक्ट केले. परत काही प्लांट एक्स्ट्रॅक्ट होते ते खाऊन बघितले, मेडिसिनमध्ये त्याचा वापर होतो का बघितलं. आता ठीक आहे, आपण मी एखादी मेडिसिन तयार करतो त्याला पूर्ण मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू नंतर जाता येत नाही ॲज अन ॲग्रिकल्चर स्टुडंट. बट बाबा एक तयार तर करून बघूया, आपल्यावरती इम्पॅक्ट काय होतो तो बघूया. कारण दुसऱ्यावरती आपण काय करू शकत नाही नियमानुसार, आपल्यावरती तर करू शकतो. बरोबर. आपल्यावरती करून बघितलं, इम्पॅक्ट चांगला होता, म्हटलं प्रोडक्ट तयार करूया. प्रोडक्ट तयार केला. ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि मग त्याच वेळेला सहज प्रश्न सुचला की बाबा आपण 2 वर्षापूर्वी पेटंटला अप्लाय केलं होतं, आता गरज आहे, आपण एजन्सी बोलतोय अजून. हे फर्स्ट इयरला केलं होतं का? सेकंड इयरला मी केलं होतं, बट ते इतकं सिव्हिअर नव्हतं. बरं, काय बाबा हाय करूया, काय तर आहे बघूया. अजून पण बघितलं नाही ते, अजून उघडून बघितलं नाही. बरोबर. मी आयडी चेंज केली नंतर, मेल आयडी चेंज केली मी नंतर. बरोबर. मी म्हटलं त्या मेल आयडीला जायला पण नको, आपल्याला माहित नाहीत त्यातल्या गोष्टी. आपण जर गेलो बाबा आपलं डिमोटिवेट होणार आहे 100%. मग नवीन आयडी केली, ई-मुद्राची परत नवीन आयडी ओपन केली. ई-मुद्रा, येस. मग एजंटकडे गेलो होतो. मल्टीपर्पज हार्वेस्टर हा माझा पहिला पेटंट होता. एक असा हार्वेस्टर तयार केलं की बाबा ज्या हार्वेस्टरने तुम्हाला सगळे व्हेजिटेबल क्रॉप आणि मोस्ट ऑफ द एक जवळपास 70 ते 80% फ्रूट क्रॉप एकाच हार्वेस्टरनं कट करता येतील. आणि ते पण बोटामध्ये घालून. आपण कात्रे वापरतो, अनेक प्रकारचे हार्वेस्टर वापरतो. कात्रीची धार जाते, समजा कात्रे 200-250 रुपयाला आहे,
साधं द्राक्ष जर कापायचे असतील तर आपल्याला 20-25 कात्री घ्यावे लागतात. त्याची धार गेले कुठं तर ते कामगार सोडून येतात, ते कात्र्या हरवतात. पुढच्या वेळेला आपण खत टाकायला जातो त्यावेळेला एखादी कात्री सापडते, ते गंजलेले असते. बरोबर. वापर तर काय होत नाही, मग आपण फेकून देतो. माझं जे बोटामध्ये घालायचं हार्वेस्टर खूप सिम्पल मेकॅनिझम आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे त्यामध्ये. ते तयार केलं. त्याचं वैशिष्ट्य असं, डॉक्टर पवार सरांसोबत मी ह्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन करत होतो. सकाळी 10:30ला आमचं ह्याच्याबद्दल डिस्कशन झालं. दुपारी आमची त्याची डिझाईन तयार झाली, 5 डिझाईन. त्याच्यातील जे प्रॅक्टिकल फिजिबल डिझाईन आहेत आम्ही 3-4 वाजेपर्यंत तयार केलं. आणि संध्याकाळी आय थिंक 4:45-5 वाजता आमचा हार्वेस्टर तयार होतं. 5 वाजता आमचे ट्रायल घेऊन आमचं प्रोडक्ट सक्सेसफुल. म्हणजे हार्डली 12 तासामध्ये आम्ही प्रोडक्ट तयार केला. फ्रॉम प्रॉब्लेम स्टेटमेंट, डिझायनिंग, तयार, मॉडिफिकेशन्स आणि फायनल ट्रायल कंडक्शन. सो त्या 12 तासामध्ये आम्ही तो प्रोडक्ट तयार केला आणि लॉन्च पण केला. पुढच्या 24 तासाच्या आत आम्ही तो प्रोडक्ट ॲज अ पेटंट म्हणून पण रजिस्टर केला. बट ह्या सगळ्या गोष्टी केल्या ह्याच्या अगोदर 6 महिने आमचं थिंकिंग चालू की बाबा ठीक आहे आम्ही 24 तासात करणार आहे, पण बाबा 24 तासात करणार काय आहे की बाबा हार्वेस्टर तयार करायचं, मग मटेरियल हे लागेल ते लागेल, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतील, कुठं वापर केला पाहिजे, कसा वापर केला पाहिजे, मग अनेक हार्वेस्टरची डिझाईन चेक करा, हे करा ते करा. ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. मग चायनीजवाल्यांनी काय केलं, जापनीजवाल्यांनी काय केलं, जर्मनीवाल्यांनी काय केलं, इस्रायलवाल्यांनी काय केलं, US वाल्यांचे पण खूप काही पेटंट आहेत, त्यांनी काय केलं. मग अनेक युनिव्हर्सिटी आहेत आपल्या भारतातल्या पण, IRI असेल, TNA असेल किंवा MPKV, ह्यांनी काय केलं. मग गोकरा हार्वेस्टर कसा दिसतो, लिफ कटर हार्वेस्टर कसा दिसतो बाबा, किंवा मग मँगो हार्वेस्टर कसा आहे, त्याला जाळी कुठे बसवले, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण बारकाईनं चेक केलो. त्यांनी तिथे L शेपच का वापरलाय, V शेपच का वापरलाय, T शेपच का वापरलाय, त्याचं कारण काय. मग त्याने कुठल्या मटेरियल पासून तयार केलं असेल, मग कार्बन फायबर काय यूज केलं, स्टील काय यूज केलं, मग कात्रीचं जे काही स्टील आहे ते किती व्हॅरी आहे, त्याची थिकनेस, खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या आस्पेक्ट आम्ही तिथं बघितल्या. त्याच्या मागे जवळपास माझा 2 महिने स्वतःचा अभ्यास होता. आणि मग मी सगळ्या गोष्टी घेऊन सरांकडे गेलो. सर म्हटलं असं असं आपल्याला एक पेटंट करायचं आहे आणि हे असं असं आहे. सरांनी मग अप्रुव्हल दिलं की बाबा करू शकतो, काय अडचण नाही, असं कर तसं कर. त्यांच्याकडनं खूप सारे मॉडिफिकेशन आले. मी त्या दिवशी काहीच केलं नाही, फक्त आयडियाज बघत बसलो, शांत बसलो एका झाडाखाली, विचार करत बसलो हवेमध्ये की असं तयार होऊ शकतं, तसं तयार होऊ शकतं. कागदावरती डिझाईन तयार करत होतो. खूप सारे डिझाईन तयार केले, त्यातले 4-5 डिझाईन घेतले, सरांकडे गेलो. सर हे असे 4-1 डिझाईन तयार केले होते, ह्याच्यातलं कुठलं वाटतं तुम्हाला, काय कसा काही सीन आहे. कारण एक असतं ना किंवा आपण 4 उन्हाळे पावसाळे किंवा बघितलेत, पण सरांनी ते जास्त बघितले, त्यांना अनुभव जास्त आहे. मग सरांनी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सांगितलं हे असं वापरू शकतो, ते तसं वापरू शकतो, ह्याच्यानं आपल्याला जखम होणार नाही, झाडाला जखम होणार नाही, आपले जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ह्यामध्ये हे ऑब्जेक्टिव्ह राहिलेले आहेत, असा विचार केला पाहिजे, तसा विचार केला पाहिजे. मग त्यातलं 2 आमचे डिझाईन फायनलाइज झाले. मग शेवटी गोष्ट आली की बाबा तयार कसं करायचं, कुठं करायचं. मग कोल्हापूरचं मार्केट होतं, माहीत होतं की बाबा जवळ चांगले 5 स्टार MIDC आहे कागलची. जाऊन आलो बाबा, तासभरात लगेच गाडी होती जवळ, जाऊन आलो, व्हिजिट दिल्या, रॉ मटेरियल सप्लाईंग बघितलं, तिथलं काय आहे काय नाही ते बघितलं. लगेच क्लिक झालं की बाबा आपण प्लेट वापरू शकतो, हे वापरू शकतो, ते वापरू शकतो. मग पहिला पाईप घेतलं, पाईपापासून तयार केलं, पाईपापासून थोडंसं सक्सेस झालं. मग म्हटलं बाबा प्लेट मिळते का बघूया. लगेच MIDC मध्ये ऑलरेडी जाऊन आलो होतो, कॉल लावला, प्लेट पण मिळाले. लगेच हार्वेस्टर तयार, ट्रायल कंडक्टरला गेलो सरांकडे, सर असं असं तयार केलं, असं असं आहे. सर म्हणाल त्याच दिवशी सर म्हणाल खूप मनावर घेतलेलं दिसतंय, सकाळी आला आता लगेच तयार करून आला. होय सर म्हटलं जरा टार्गेट आहे, म्हटलं 24 तासात आपण पेटंट पण फाईल करून टाकूया. सो मग काल पण कंडक्ट केले आम्ही. लगेच भेंडी होती, भेंडीवरती जाऊन आलो, भेंडीवरती काल सक्सेसफुल झाले. आणि जे काय आपण खायचे पानं असतात, खायच्या पानावर ते काल कंडक्ट केले, तिथं पण सक्सेस भेटलं. म्हटलं की बाबा प्रोडक्टमध्ये तर दम आहे. जे काय ऑब्जेक्टिव्ह होते ते पण तयार झाले, स्टेनलेस स्टील होतं, गंज पण लागणार नाही. मग बाबा आपण म्हणलो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढूया. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढली. सध्या तयार करायला खर्च आला होता 16 रुपये. बल्कमध्ये गेलो, बल्कमध्ये गेलं तर 7 ते 9 रुपयामध्ये तयार होत होतं. म्हटलं हा तर रिव्हॉल्युशनरी प्रोडक्ट झाला आपल्यासाठी, इकॉनॉमिकली फिजिबल आहे, प्रॅक्टिकल फिजिबिलिटी आहे. सरांना सहज म्हटलं सर 6-1 महिन्यापासून पेटंटचा विचार करतोय, चालू आहे, हाच इथनं श्री गणेशा करून टाकूया. सरांनी लगेच ग्रीन सिग्नल दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही पेटंटला फाईल करून टाकलो. म्हणजे विदिन 24 आवर्स आम्ही प्रोडक्टचे ऑब्जेक्टिव्ह तयार केले, प्रोडक्टचे सॅम्पल्स तयार केले, मॉडिफाय केलं, प्रोडक्टचे ट्रायल कंडक्ट केले आणि तोच प्रोडक्ट आम्ही पेटंट करून टाकला. म्हणजे इतकी फास्ट प्रोसेस होती ती त्या 24 तासामध्ये. ते एक आश्चर्य मला वाटतं की बट त्या 24 तासाच्या अगोदर जे काही आमचं 24 दिवसाचं असेल, 24 आठवड्याचं असेल, 6 महिन्याचं कष्ट होतं ते वेगळं होतं. ऑन पेपर नव्हतं त्या सगळ्या गोष्टी, बट मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या की आपल्याला असं काहीतरी हार्वेस्टर तयार करायचं, हे करायचं, ते करायचं. ते जे काही बॅकग्राऊंड थिंकिंग होतं ते खूप मॅटर होतं. आणि मग तिथनं तो पेटंट एका एजंट थ्रू रजिस्टर केला. त्यावेळेला लक्षात आलं पेटंट असा फाईल करायचा, तसा फाईल करायचा आहे.
त्याच्यामधल्या खूप बारकावे लक्षात आले. फॉर्म असा भरायचा आहे, तो ह्या लँग्वेजमध्ये असला पाहिजे. मग तिथं खूप मॅटर केला की बाबा माझा मित्र अरमान शेख म्हणून माझा एक मित्र आहे, जो आता सध्या LLB करतो, फायनल इयरला आता. सो त्याच्याकडनं ती लँग्वेज कन्वर्ट करून घेतली. आता आपल्याला ते माहीत नाही आहे ना लँग्वेज कशा वापरायचे, कसं काय करायचं आहे, त्यांना ते परफेक्ट माहीत असतं, त्यांचं ते कामच आहे. सो मग त्याच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि मग त्याच्याकडनं करून घेऊन मग ते पेटंटला फाईल केले. नंतरचे सगळे पेटंट्स तिथं खूप खर्च कमी आला. मग एक सुरुवातीला प्रोफेसर्स वगैरे होते, त्याने नंतर खर्च दिला कॉन्ट्रीब्युशनमध्ये, जाऊ हे करू ते करू. मग तिथनं हा सगळा सीन वाढत गेला आणि मग हळूहळू अनेक प्रोफेसर कॉन्टॅक्टमध्ये आले. त्यांच्याकडनं प्रॉब्लेम स्टेटमेंट आले, इथं प्रॉब्लेम आहे बाबा, तिथं प्रॉब्लेम आहे. मग त्या प्रॉब्लेमवर ते असं सोल्युशन करू शकतो, तसं सोल्युशन करू शकतो. मग परत जावं गुगलवरती, सर्च करा जगात काय चाललंय, आपण काय करतोय, मग कुठं मॉडिफाय करता येतं का बघा. तेच मॉडिफाय केलं, हे केलं ते केलं. मग ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. मग एक टीम बिल्डिंगचा कन्सेप्ट मनामध्ये होता पहिल्यापासून की बाबा आपल्याकडे टीमची कमी आहे. मग जसं मी सुरुवातीला होतो की बाबा टेक्निकल डिस्कशनला माझ्याकडे प्रोफेसर होते, पण ऑन फील्ड डिस्कशनला मला इतकं नॉलेज नव्हतं. बट माझे काही मित्र होते इथं पुणे कॉलेजचे सुद्धा, त्यांना खूप चांगलं नॉलेज होतं. मी त्यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायचो. मग बाबा ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या. मग जसं पेस्टिसाईड तयार करायची वेळ आली, मग तसं आपल्याला केमिकल इंजिनियर लागणार, फॉर्म्युलेशन इंजिनियर लागणार. मग त्याचं जी सर्चिंग चालू झालं की बाबा आपल्या मित्रांमध्ये कोण आहे बघा पहिल्यांदा. कारण अननोन व्यक्तीला कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा पहिल्या मित्राला कॉन्टॅक्ट करा, मित्र कोण आहेत बघा. मग स्टोरी टाका इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला स्टेटस टाका, एनिवन केमिकल इंजिनियर कनेक्ट मी, एनिवन मेकॅनिकल इंजिनियर कनेक्ट मी. असं तसं करून अनेक मित्र वगैरे आले. मग त्यांच्यापासून एक चांगली टीम तयार झाली. सांगायला आनंद होतो, जवळपास आज माझ्याकडे 2च केमिकल इंजिनियर आहेत. बट ते 2 असे आहेत ना, जमीन आसमान एक करून टाकतात. त्यांना सांगितलं की बाबा हे असं असं करायचं आहे, ते काही ना काही करून तयार करून देणार प्रोडक्ट. बरोबर. म्हणजे खूप लिमिटेड सोर्सेस मी ठेवले, बट ते सोर्सेस असे ठेवले का बा ते रिप्लेस करायची वेळच येऊ नये. जसं माझ्याकडे वकील होता अरमान शेख, जसं मी नाव सांगितलं. टेक्निकल अडचण आली की बाबा मी पहिला त्याला कॉल करतो, असं असं अडचण आले काय करू, तो लगेच सांगतो. गणेश चंदनकर, तुषार चव्हाण असे 2 माझे ॲग्रिकल्चर फील्ड एक्सपर्ट आहेत. त्यांना सांगितलं बाबा हे असं असं आहे. मला नवीन आयडिया येते, त्यांना माहीत असते का तर ते लहानपणापासून शेती करतायत. ते सांगतात हे आम्ही आधी विचार केलं होतं, पण डिमोटिवेट होतं जरा. ते म्हणतात आधी विचार केलं होतं, पण कोणाच्या डोक्यात आयडिया होती. बट बाबा आपलं थिंकिंग आहे, आपल्याकडे टीम आहे, नाही मी असा विचार केला होता. ते म्हणतात करू शकतो, असं करू शकतो. त्यांच्याकडनं मला खूप मदत मिळते, त्यांच्याकडनं खूप टेक्निकल पॉईंट समजतात. मग ॲज अ टीम म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी एकत्र वर्क करतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जात असतो. त्यावेळेला प्रोफेसर्स ह्यामध्ये खूप मदत करतात. ह्यामध्ये मी आवर्जून क्रेडिट देईन. डॉक्टर कारंडे सर असतील, डॉक्टर संग्राम धुमाळे सर असतील, डॉक्टर पवार सर असतील, डॉक्टर बागडे सर असतील किंवा डॉक्टर पतंगे सर असतील. टेक्निकल नॉलेज यांच्याकडनं खूप भेटलं. दुसरी गोष्ट अशी होती की त्यांच्याकडनं खूप सारे प्रॉब्लेम्स मला समजले. बरोबर, प्रॉब्लेम समजलं, प्रॉब्लेम समजून काही फायदा नाही आहे. म्हणजे एक असतं ना, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की बाबा ही समस्या आहे आणि त्यांना रस्ता पण दाखवला, बट त्या रस्त्यावरती चालायचं की नाही हे आपल्या मनात आहे. बरोबर. डॉक्टर धुमाळे सरांनी मला ह्याच गोष्टी सांगितल्या. त्यांनी मला प्रॉब्लेम पण सांगितला, त्याने मला सोल्युशन पण सांगितलं, पण ते कसं करायचं हे तूच ठरवायचं. म्हणजे मला अजून चांगलं आठवतं, मी मॉस्किटो रिपेलंट तयार करत होतो फायनल इयरमध्ये असताना. म्हणजे आय थिंक जून 2023 ते जवळपास डिसेंबर 2023च्या फेजमध्ये. त्या 6 महिन्यामध्ये माझं ते मॉस्किटो रिपेलंटचं काम चालू होतं. सरांनी मला सांगितलं हे प्लॅन्ट वापरू शकतो, ते प्लॅन्ट वापरू शकतो, हेचं ऑइल काढावं लागेल, त्याचं ऑइल काढावं लागेल. बरं बाबा हे प्लॅन्ट तर सरांनी सांगितलं, मग ऑइल कसं काढायचं आता. मग तिथनं चालू झालं की बाबा ऑइल एक्स्ट्रॅक्शन कसं करतो, क्रशिंग करून करतो, बॉइलिंग करून करतो, असं करतो तसं करतो. मग त्यांनी सांगितलं की ऑइल एक्स्ट्रॅक्शनची मशीन असते, हे असतं ते असतं. मग मशीन घ्यायची तर तेवढी कॅपॅसिटी नव्हती. बरोबर. मी ज्या कॉलेजला होतो त्या कॉलेजमध्ये तर ते मशीन नव्हती. मग काय करावं लागेल काय. मग त्यावेळेला विचार केला. मग बेसिक प्रिन्सिपलला गेलो की बाबा ऑइल एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं, त्याचं मेन प्रिन्सिपल काय आहे. पाण्यामध्ये टाका, बॉइलिंग करा, जे काही ऑइल येते त्या पाण्यामध्ये तरंगतं, किंवा जर काही हायड्रोकार्बन असतील तर ते उडून जातात, त्याचं कंडेन्सेशन करावं लागतं. मग पूर्ण जरा विचार केला, 1-2 दिवस विचार केला. म्हणलं कुकर आहे आपल्याकडे, कुकरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल करू शकतो. मग कुकर घेतलं, त्या कुकरमध्ये ते प्लॅन्ट्स मटेरियल टाकले, त्याच्यामध्ये पाणी भरलं, बॉईल केलं, शिट्टी काढली, त्या शिट्टीला पाईप लावला, तो पाईप बकेटामधनं बाजूला काढला. मग ते कंडेन्सेशन झालं. शेवटी काय प्रिन्सिपल काय होतं, बॉईल करा, कंडेन्स करा, तुम्हाला शेवटी ऑइल भेटतं. ते झालं. बॉईल करा, कंडेन्स करा, बॉईल केलं कुकरमध्ये, कंडेन्स केलं बकेटमध्ये, आणि शेवटी आंघोळ करायच्या जगमध्ये आम्हाला ते सगळं ऑइल भेटलं. म्हणजे एक म्हणतो ना, जुगाड केल्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही आहे.
सो जुगाडापासूनच तो प्रवास सगळा चालू झाला. बरोबर. आणि मग जुगाड कसं करता येईल, कसं काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर एक मिक्सर पाहिजे होतं किंवा एक पिस्टन पाहिजे होतं, खलबत्ता. मग आता खलबत्ता तर कोण देणार नाही आपल्याला झाडं कट करायला. मग डिपार्टमेंट सर्च केलं. आता ॲक्च्युली सांगायला थोडंसं कसं तरी वाटतं, बट डिपार्टमेंटमधलं मी खलबत्ता बॅगेमध्ये न सांगता उचलून आणला होता झाडं क्रश करायला. सॉइल सायन्सच्या डिपार्टमेंटमधून मी ते बॅगेमध्ये टाकून आणलं होतं. क्रशिंग वगैरे केलं, सगळं काम झालं. आणि हळूच मी ठेवून पण आलो, काही न करता. काम झालं ठेवून आलो. कोणाला समजलं पण नाही. म्हणजे 11-12ला एक सवय होती, लॅबमधनं सगळ्या वस्तू उचलून आणायचं. पण ते कामापुरतं करायचं आणि परत ठेवून द्यायचं. बरोबर. एक विद्यार्थी दशेत राग कशाचा असतो मुलांना, का बा कॉलेज एवढं पैसे घेतलं, एखादी टेस्ट ट्यूब फुटली, टेस्ट ट्यूब असते 5-6 रुपयाची, कॉलेज त्यांना लावतं 100 रुपये. मग ते राग येतो मनामध्ये. आणि मला एक सवय की बाबा ते केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला जर टेस्ट ट्यूब माझ्याकडे जास्त फटायचे, हाताला घाम येत होता, ते निस्टत होतं थोडंसं. ते कॅज्युअल रिझन होतं, बट कॉलेज मला चांगला स्टँड लावला होता. मग त्यावेळेला ते टेस्ट ट्यूबचं स्टँड असेल ते बॅगेमध्ये उचलून आणा, परत बिकर असेल बॅगेमध्ये उचलून आणा, ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. मग ते सगळे उचलून आणून मी घरी आणून स्टोअर करायचं. एक चांगली लॅब पण तयार झाली होती. बट त्या लॅबच्या नंतर मला 4th इयरला आल्यावर फायदा झाला. आणि मग ते केमिकल मिक्स करायला इन्स्ट्रुमेंट वगैरे रूम मध्ये सगळी लॅब तयार झाली होती. शिवम, आता पहिलं जे पेटंट, जे हार्वेस्टर, जे की सगळ्या फळं पालेभाज्या आपण त्याचं कट करू शकतो, हे हार्वेस्टर जे रजिस्टर केलं, तो डेट काय होता? आणि त्यानंतरचे जे काय 27 पेटंट रजिस्टर केलेत, ते नेमकं तो सगळा प्रवास कसा होता? सो विषय असा होता, जो काही मल्टीपर्पज हार्वेस्टरचा पेटंट होता त्याचं सगळं काम झालं 5 मे 2024ला. 6 मेला आम्ही सगळे त्याचं डॉक्युमेंटेशन कम्प्लीट केलं. आणि बरोबर 1 वर्ष अगोदर. आणि 7 मेला मी पहिला माझा आयुष्यातला पहिला पेटंट ऑफिशियली, जो पहिला केला तो अनऑफिशियल होता, काही न करता. बट ऑफिशियल असा तो पहिला पेटंट मी 7 मे 2024ला रजिस्टर केला. आणि तो ग्रँड झाला जवळपास 11 जुलै 2024ला. तो जो काही 3 महिन्याचा फेज होता त्यामध्ये सगळ्या गोष्टी एजंटनं बघून घेतल्या. बट एजंटला किती पैसे दिले? एजंटला त्यावेळेला मी 14,600 रुपये दिले होते सुरुवातीला. सगळे पेटंटची प्रोसेस त्याने बघायची, ऑब्जेक्शन सगळे त्याने बघायचे. फक्त मी आयडिया देणार आणि माझा जो काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचे जे काही इमेजेस वगैरे होते त्याचे स्पेसिफिकेशन ते सगळे देणार. बाकी सगळं काम त्यांनी बघायचं. 14,600 रुपयामध्ये ते सगळं काम त्यांनी कम्प्लीट केलं होतं. बट त्याच्या मागेही थोडाफार खर्च आला होता. डिझायनिंग तयार करा, हे करा, ते करा, नॉन टेक्निकल वर्क. जवळपास 20,000 रुपये खर्च आला होता असं धरून चालू शकतो आपण पहिल्या पेटंटला. आणि मग ते सगळे रजिस्टर केले, या सगळ्या गोष्टी तिथं झाल्या. आणि ते जे काही फॉर्म्स वगैरे होते ते फॉर्म्स एजंटने भरले. बट मी त्यामध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व होतो. मी सगळ्या गोष्टी विचारायचो, कोणता फॉर्म भरला, काय कसं काय करणार आहे, सगळी प्रोसेस. आणि ते एजंट सुद्धा मला सांगत होते. सो त्यांनी सगळ्या गोष्टी ट्रान्सपरन्सी ठेवल्या होत्या तिथे. त्यामुळे तो एक मला प्लस पॉईंट झाला. आणि त्यानंतर मग विचार आला की बाबा आपण आधी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, मग आता नवीन आयडी, म्हणजे जुनी आयडी तर ओपन करायची हिंमत होत नव्हती. मग म्हटलं काहीतरी करूया. नवीन आयडी ओपन केली, ई मुद्राची परत प्रोसेस केली, नवीन पेटंटच्या साईटला आयडिया ओपन केली. आणि मग दुसरा पेटंट रजिस्टर केलं. दुसरा पेटंट रजिस्टर करताना मनात एक विचार होता की बाबा, एक भीती होती मनामध्ये, हा पेटंट फेल झाला तर काय करायचं, सक्सेस झाला तर वेल अँड बेटर आहे, बट फेल झालं तर काय करायचं. कारण स्वतःहून केलेली पहिलीच गोष्ट जर फेल झाली तर खूप डिमोटिवेट होतो. मग बाबा म्हटलं, सहज एक आयडिया आली की बाबा घेऊया एक झाडाचं पान, क्रश करूया आणि ॲज अ इन्सेक्टिसाइड म्हणून त्याचा वापर केला म्हणून सांगूया. ते तर कुठं क्रश करणार आहेत. बट तरी पण एक चांगलं झाडाचं पान उचललं. लॅन्टेना कॅमेरा आपण ज्याला म्हणतो, घाणेरी होता त्याच्यामध्ये पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यावरती खूप सारे पेटंट झाले होते. मला माहित होतं त्याचा पेटंट होणार नाही, बट तरी पण बाबा एक प्रोसेस केली, रजिस्टर केलं. 1,600 रुपये खर्च आला मला स्वतःला. 1,600 रुपये भरले तिथे स्वतःहून सगळी प्रोसेस केली. हा दुसरा पेटंट होता. आणि ती काही प्रोसेस होती ती थोडीशी चुकीची होती. फॉर्म चुकीचे फिल झाले होते. एक एक्सपिरियन्स नव्हता मला प्रॉपर असा. ती लँग्वेज वापरली होती, ती लँग्वेज पण चुकीची होती समजा. ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असताना विषय असा झाला, विदिन 4 मंथ त्याचा टेक्निकल रिपोर्ट आला की बाबा हा पेटंट ग्रँट होऊ शकत नाही. ह्याला जे काही तुम्ही क्लेम्स वगैरे दिले ते क्लेम्स ग्रँट होऊ शकत नाहीत. खूप त्याचा ऑब्जेक्शनची लिस्ट आली. जवळपास आय थिंक 23 एक ऑब्जेक्शन आले होते. म्हणजे एका ऑब्जेक्शनला आपल्याला रिप्लाय 5-6 पानामध्ये द्यायचा असतो. 23 ऑब्जेक्शनचा रिप्लाय मी 150-200 पानामध्ये देऊ शकत नव्हतो. तेवढी कॅपेबिलिटी पण नव्हती, तेवढी टेक्निकल नॉलेज पण नव्हतं. म्हटलं बाबा ठीक आहे, ओके, पहिली अपयशाची असते, ठीक आहे, हे आपलं अपयश आहे, घेऊन देऊया बाजूला.
आणि नंतर जे काही प्रोसेस चालू केली, पहिलं पेटंट रजिस्टर केल्यानंतर हे तू दुसरं पेटंट केलं. पण ते दुसरं पेटंट मिळालं होतं का? नाही, पाईपलाईन मध्येच होतं. ते अजून पाईपलाईन मध्येच आहे. तो रिजेक्टेड आहे, तो बाजूलाच ठेवून दिलाय मी. बरोबर. त्याचे ऑब्जेक्शन आले, त्या ऑब्जेक्शनला मी रिप्लाय दिलं नाही, काही नाही, तो आता रिजेक्ट झालेला आहे. पुन्हा आयडी बदलली. नंतर मग लक्षात आलं की बाबा पेटंट असा फाईल करायचा असतो, क्लेम असे करायचे असतात, किंवा बाबा फॉर्म एवढ्याच पानाचा बनवायचा असतो. या सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी त्यावेळेला समजल्या. आणि मग या सगळ्या टेक्निकल गोष्टी सॉल्व्ह करत मी तिसरा पेटंट रजिस्टर केला. अरमाननं खूप मला मदत केली त्यामध्ये. काय होता तो तिसरा पेटंट? तिसरा पेटंट माझा होता बनानाच्या रायझोम विविलसाठी. रॉकेट सायन्स काहीच नाही, ऑलरेडी केमिकल होता तो मार्केटमध्ये अवेलेबल, बट तो एक हायड्रोकार्बन आहे. आणि हायड्रोकार्बनचं वैशिष्ट्य की तो बाबा एका दिवसाच्या आत उडून जातो. साधा हातामध्ये आपण इथेनॉल घेतलं तर 10 मिनिटात तो इथेनॉल उडून जाणार आहे. मग बाकी जे काय हाय लेवलचे हायड्रोकार्बन्स आहेत ते तर उडून जाणार, त्यात काय वाद नाही आहे. मग ते मला माहीत प्रॉब्लेम समजला होता की बाबा हे उडून जाणार आहे, मग त्यावरती काहीतरी केलं पाहिजे. मग त्या हायड्रोकार्बनला आम्ही जेल फॉर्म्युलेशनमध्ये कन्वर्ट केलं, जेणेकरून त्याची फिजिबिलिटी वाढेल. म्हणजे 2 दिवसात उडून जाणार ते आम्ही 20 दिवस तरी मिनिमम टिकू, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्या वेळेला आपण ते अप्लाय करू, जो इन्सेक्ट 2 दिवसामध्ये येणार आहे, हार्डली 2-3 इन्सेक्ट येतील. बट 20 दिवस राहिल्यावर ते त्याच्या आजूबाजूच्या एरियातले सगळे इन्सेक्ट त्यामध्ये येऊन पडतील. एक 50% जरी इन्सेक्ट आले, 10 पैकी 5 जरी आले, आधी 2 होते ते आता 5 जरी आले, तर खूप मोठा इम्पॅक्ट तिथे पडतो. तर तो पहिला आम्ही केला. ते केमिकल ऑलरेडी होतं मार्केटमध्ये, त्याचं आम्ही फॉर्म्युलेशन चेंज केलं. आणि त्यानंतर आम्ही त्या ट्रॅपची स्पेसिफिक डिझाईन तिथं चेंज केली. कारण आधी आपण वापरतो तो जस्ट एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये ते केमिकल ठेवून द्या आणि वरती ठेवून द्या. तो इन्सेक्ट वरती येऊन चढणार नाही ना, त्याची कॅपेबिलिटी नाही आहे. मग आम्ही असा एक ट्रॅप डिझाईन केलं की बाबा तो जमिनीमध्ये खोदून ठेवता येईल, जेणेकरून त्या इन्सेक्टला त्यामध्ये येऊन पडायला सोपं काम होईल. आणि तो एकदा पडला की तो उडून जाणार नाही. त्याला आम्ही एक कोनिकल शेप दिला होता, एक प्रॉपर कोन शेप दिला की बाबा तो येऊन पडतो. आणि त्याला आत यायला भरपूर एरिया आहे, बट बाहेर जरा लहान एरिया आहे खूप. सो लहान एरिया असल्यामुळे त्याला बाहेर यायचे चान्सेस खूप कमी होतात. मग ह्या सगळ्या कन्सेप्ट आम्ही तिथं प्रॉपरली वापरला. ह्याचे सगळे क्लेम आम्ही तिथं प्रॉपर मांडले आणि त्याचा आम्ही पेटंट करून घेतला. आणि तो आय थिंक 31 जुलैला तो ग्रँट झाला. 14 मेला हा दुसरा पेटंट मी रजिस्टर केला होता. आणि मग 31 मेला ते आम्हाला ग्रँट झालं. सो मग इथनं प्रोसेस वाढत गेली. एक असतं ना, एक केलं आपल्याला 4 गोष्टी त्यातल्या समजतात, दुसरं केलं अजून 4 गोष्टी समजतात, डीपमध्ये आपण जातो. हे करता येतं, ते करता येतं, ह्या सगळ्या गोष्टी समजत गेल्या. आणि या सगळ्या गोष्टी समजल्यामुळे ते मसल मेमरी डेव्हलप झाली इनडायरेक्टली. हे असं आहे बाबा. हा म्हणजे पहिला पेटंट मला फाईल करताना जवळपास आठवडाभर लागला होता. मी स्वतःहून केला. म्हणजे माझा दुसरा पेटंट आहे, मी स्वतः फाईल केला पहिला पेटंट. त्यावेळेला मी तिसऱ्या पेटंटला गेलो. तिसरा पेटंट फाईल करण्यासाठी मला हार्डली 1 दिवस लागला. 4था, 5वा, 6वा पेटंट मी हार्डली 2-1 तासामध्ये फाईल केलं. आता जे रिसेंटमध्ये मी पेटंट फाईल करतो, हार्डली मला 8 तास लागतो. फॉर्म तयार करण्यापासून हे सगळी प्रोसेस करण्यापासून रजिस्ट्रेशनपर्यंत, तिथं जाणं, ते वेबसाईटवर जाणं, ते सगळं फॉर्म अपलोड करणं, शेवटी पैसे त्यांना देऊन रजिस्टर करून ॲप्लिकेशन नंबर घेऊन येणं, हार्डली मला 8 तास लागतो. का तर बाबा एक प्रोसेस समजली, मसल मेमरी डेव्हलप झाली आणि या सगळ्या गोष्टी वाढायला, काय गोष्टी लागतात तेही माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. बरोबर. शिवा, आता मला एक सांग की पहिल्यापासून आता जे शेवटपर्यंत म्हणजे 27 जे पेटंट रजिस्टर केले त्यातले 17 मिळाले, त्याची लिस्ट मला सांग. कुठले कुठले प्रोडक्ट होते, त्याची काय काय आयडिया होती, साधारणतः तो कधी आपण रजिस्टर केला? येस. सो मी पेटंट फेजमध्ये अप्लाय केले. पहिल्या फेजमध्ये मी 4 पेटंट अप्लाय केले. परत थोडासा रिसर्च केला, त्यावरती रिसर्च वर्क केलं. सेकंड फेजमध्ये मी एकाच दिवशी 7 पेटंट अप्लाय केले. एकाच दिवशी 7? येस. त्यानंतर परत ब्रेक घेतला, कारण काही पर्सनल अचिव्हमेंट पण होते, ते पण आपल्याला कंप्लीट करायचे होते. काही टार्गेट पण होते, ते पण कंप्लीट करायचे होते. रिसर्च टार्गेटसोबत बाकीच्या काही गोष्टी होत्या, त्या पण करायच्या होत्या. सो परत ब्रेक घेतला. परत थोडासा रिसर्च, एक टीम होती चांगली, ती टीम सारखा मदत करत होती. आणि थोडीशी टीम त्यावेळेला मी वाढवली होती. सो तो एक तिथं प्लस पॉईंट झाला. आणि परत तिसऱ्या फेजमध्ये मी परत एकाच दिवशी 11 पेटंट, म्हणजे एका महिन्यात 11 पेटंट रजिस्टर केले. बरं. कुठला महिना होता तो? जानेवारी. येस, डिसेंबर-जानेवारीचा तो फेज. सो एक अशी प्रोसेस चालू झाली माझी. मग मी फेज डिसाईड करतो की बाबा ह्या फेजमध्ये आपल्याला करायचं आहे, त्या फेजमध्ये आपल्याला करायचं आहे. का तर बाबा त्याच्या अगोदर बॅकग्राऊंडमध्ये आपलं तेवढं थिंकिंग लागतं. जर बाबा मी अचानक म्हटलं की बाबा मला हा पेटंट करायचा आहे आज पुढच्या एका आठवड्यामध्ये, तर मला आठवड्यावर करावं लागतं, त्यावर त्या आठवड्याभर विचार करावा लागतो. बट मी फेज वाईज गेल्यामुळे मला प्लस पॉईंट काय होत होता, मी पूर्ण ते 3 महिने, 2 महिने, 6 महिने त्यावरती बॅकग्राऊंडला विचार करत बसतो की बाबा हा पेटंट रजिस्टर करायचा ना, हां मग ह्याच्यावरती असं करू शकतो, त्याच्यावरती असं करू शकतो. चहा पित असताना नवीन एखादी आयडिया येते, जेवण करत असताना नवीन एखादी आयडिया येते, सहज आपलं सोशल मीडिया चालत असताना काहीतरी नवीन व्हिडिओ येतो, त्याच्यात नवीन काहीतरी समजतं. बरोबर. टीव्हीवरती अजून पण सवय आहे,
की बाबा हे ओपन करून बसा, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफिकल चॅनल ओपन करून बसा. ते ओपन केले की अजून काहीतरी समजतं, हे असं मॉडिफाय करता येतं, तसं मॉडिफाय करता येतं. सो तो जो काही बॅकग्राऊंड थिंकिंग आहे त्याला मी भरपूर टाईम देतो अजून तर. कारण बॅकग्राऊंड थिंकिंग शिवाय मला जे काही अर्धा तासाचं वर्किंग आहे, त्या अर्धा तासाच्या वर्किंगसाठी 30 मिनिटाच्या वर्किंगसाठी मला अगोदर 30 दिवस 30 आठवडे विचार करावा लागतो. सो तो तिथं सीन आहे. त्यामुळे मग ते फेजेसमध्ये मी अप्लाय करतो. पहिल्या फेजमध्ये मी जे काही 4 पेटंट अप्लाय केले होते, ग्रँड झालेले मी सांगतो. तर त्यामध्ये पहिला माझा पेटंट होता ह्याच्याबद्दल, मल्टीपर्पज हार्वेस्टर होता, बनाना रायझोमोबिल बद्दल होता. त्यानंतर सेकंड आता तो रायनोसरस बिटल बद्दल पण होता. असे 4 पेटंट मी पहिल्या फेजमध्ये अप्लाय केले. सेकंड फेजमध्ये मी थोडंसं मेकॅनिकलीकडे वळालो, का तर मेकॅनिकली थोडंसं सोपं मला वाटायला लागलं. ती लँग्वेज पण सोपी होती, ते कन्वर्ट करणं पण सोपं होतं समजा. सेकंड फेजमध्ये मी व्हाईट ग्रपच्या ल्युअरकडे गेलो. काहीच नाही, केमिकली तेच मार्केटमध्ये ते जेल फॉर्म्युलेशन मध्ये कन्वर्ट करा. आता तू जे सांगतोय ना एक ते थोडीशी आयडिया पण थोडंसं एक्सप्लेन कर, म्हणजे आम्हाला कळेल.